आळंदीत स्कूल बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। खिडकीच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। आळंदीत स्कूल बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता। स्कूल बसने इंद्रायणी नदीचा कठडा तोडून अपघात झाल्याची घटना घडली आहे। सुदैवाने ही बस नदीत कोसळली नाहीये। हा अपघात 4च्या सुमारास घडलाय। बसमध्ये 50 पेक्षा अधिक विद्यार्थी होते अशी माहिती मिळालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी आपल्या सोबत आहेत। प्रतीक्षा, नेमकं काय घडलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना काही दुखापत झालेली आहे का? नक्कीच काल आळंदी आणि मरकळ रोड वरून स्कूल बस मध्ये विद्यार्थ्यांना घेऊन एक बस निघाली होती आणि इंद्रायणी पुलावर येताच चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बसचा जवळजवळ अर्धा भाग हा कठडा तोडून नदी पात्रात लटकत होता। यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवली आणि स्कूल बसच्या काचा फोडून मुलांना बाहेर काढण्यात आलं। काही मुलांना किरकोळ जखम झालेली आहे। मात्र 50 पेक्षा जास्त विद्यार्थी या स्कूल बसमध्ये होते। नागरिकांनी ज्या प्रकारे तत्परता दाखवली त्याच्यामुळे हा मोठा अनर्थ होता हा टळलेला आहे। कारण की पावसाचे दिवस आहे, इंद्रायणी नदीला भरपूर पाणी आहे। अशा वेळी ही बसवरचं हे जे नियंत्रण सुटलेलं आहे आणि बसचा अर्धा जवळजवळ भाग हा नदीमध्ये गेला होता। परंतु ज्या प्रकारे नागरिकांनी तत्परता दाखवली आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढलं त्याच्यामुळे एक मोठा अपघात टळलेला आहे। काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखम झालेली आहे, त्यांना लगेच दवाखान्यात रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। आणि जो इंद्रायणी पूल आहे त्या पुलाची आता डागडुजी किंवा त्याचे कठडे मोठे करण्याचं काम प्रशासनाने लक्षात घेऊन आता ते तत्परतेने करण्याच्या मागे त्यांनी तो कल दाखवलेला आहे। अगदीच धन्यवाद प्रतीक्षा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।